3 वर्ष पडलेल्या दुष्काळाने अल्पभूधारक शेतकऱ्यांसह मोठ्या शेतकऱ्यांचीही आर्थिक कंबरडे मोडली। मात्र यातून न खचता पेटून उठत 25 एकरपैकी 4 एकरात 6 आंतरपीक घेऊन एका तरुण शेतकऱ्याने 3 वर्षातील झालेले नुकसान भरून काढले आहे। पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथील शेतकरी शामराव आंबोरे यांनी एकूण 25 एकर शेती मागच्या 3 वर्षात त्यांनी केलेल्या मेहनतीला दुष्काळामुळे मोठे अपयश आले। त्यातून न खचता त्यांनी यावर्षी एवढी शेती विहिती न करण्याचा निर्णय घेत आंतरपीक पद्धतीने पाण्याचे नियोजन करून ड्रीपवर केवळ 4 एकर शेतीत 2 एकरमध्ये मूग, कापूस, तुरीची लागवड केली आहे। यातील मुगातूनच त्यांनी 65,000चे उत्पन्न मिळवले। तूर आणि कापसापासून हे मोठे उत्पन्न त्यांना मिळणार आहे। तर 2 एकरात हळद, सोयाबीन आणि तूर लागवड केली आहे। हे तीनही पीक चांगलेच बहरले आहेत। त्यामुळे यंदा 3 वर्षात झालेले नुकसान भरून निघणार असा विश्वास शामराव आंबोरेंना आहे। 2 एकर जमिनीमध्ये हळद पीक घेतलेलं आहे। 5 फुटावर बेड पद्धत केलेली आहे, ड्रिपवर केलं आहे। आणि हळदीमध्ये सोयाबीन मिश्र पीक म्हणून घेतलेलं आहे आणि त्याच्यासोबत 4 ओळीच्या अंतरावर हळदीच्या 1 तास तुरीचं घेतलेलं आहे। आणि मिश्र पीक यासाठी घेतलेलं आहे की कापसामध्ये माझ्या 4 एकर कापसामध्ये मी मुगाचं मिश्र पीक घेतलेलं आहे आणि त्या 4 एकर कापसातील मूग मला 11 क्विंटल झालेला आहे। तर याच्यावरून मला लक्षात आलं एक गोष्ट की शेतकऱ्यासाठी जो मुख्य पीक आहे, आपण जो कापूस घेतो किंवा कोणतं पीक जे मुख्य पीक म्हणून घेतो आणि राहिलेली शिल्लक जमीन जी राहते त्या जमिनीवर मिश्र पीक जर घेतलं तर आपण ज्या मुख्य पिकासाठी जो खर्च करतो तो खर्च आपला त्या मिश्र पिकाच्या याच्यातून निघून जातो। एकूणच श्याम आंबोरे यांनी केलेल्या नवीन प्रयोगाची चर्चा तालुक्यात असून त्यांचा हा अभिनव प्रयोग बघण्यासाठी शेतकरी येत असून याबद्दल त्यांचे कौतुक करत आहेत। ताडकळस परिसरातील प्रयोगशील युवा शेतकरी म्हणून ज्यांची ओळख आहे असे शामभाऊ आंबोरे यांनी यावर्षी हळद पिकामध्ये सोयाबीन पिकाची आंतरपीक म्हणून लागवड केली आणि 4 तासानंतर तुरीची लागवड केलेली आहे, ज्याच्यामध्ये तिन्ही पिकाची एक स्पर्धा लागलेली आहे। सोयाबीन पीक बी खूप छान आहे आणि तूर पीक बी छान आहे। 2 एकरमध्ये आंतरपीक पद्धतीमधून शामभाऊला एक 15 क्विंटलचं उत्पादन मिळेल अशी त्याला हमी आहे आणि तुरीचं तब्बल 4 एकरमध्ये 30 क्विंटलचं उत्पादन मिळेल असे त्याला एक विश्वास आहे आणि जेणेकरून ते विश्वास ते संपादन करते। दरम्यान श्याम आंबोरे यांच्यासारखे शेतीत प्रयोग करणे काळाची गरज झाली असून त्यांचा हा आदर्श इतर शेतकऱ्यांनी घेणे गरजेचे आहे।